अमेरिका सगळ्यात जास्त शस्त्रनिर्मिती करतं. युद्धासाठी जे सामान लागतं ते सगळ्यात ॲडव्हान्स आणि सगळ्यात जास्त प्रमाणात कदाचित अमेरिकेमध्येच बनवलं जात असेल. आणि हा त्यांचा फक्त संरक्षणाचा भाग नाही आहे बरं का, तर ते ह्याच्याकडे बिझनेस म्हणून बघतात आणि अख्ख्या जगाला ती शस्त्र विकतात. नमस्कार, आज आहे आमच्या न्यू मेक्सिको ट्रिपचा डे 3 आणि आज आम्ही जाणार आहोत अशाच एका म्युझियममध्ये, जिथे तुम्हाला बघायला मिळेल अमेरिकेची शस्त्रांची हिस्ट्री. या म्युझियमचं नाव आहे व्हाईट सँड मिसाईल रेंज म्युझियम. अलोमोगोर्डो या सिटीपासून अराउंड पाऊण तासावरती हे म्युझियम आहे. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, न्यू मेक्सिकोला शस्त्रांची खूप मोठी हिस्ट्री आहे. या ठिकाणी खूप सारे मिसाईल्स टेस्ट केले गेले आहेत, बनवले गेले आहेत आणि त्याच्याशीच रिलेटेड एक म्युझियम इथे आहे. बाय द वे, या म्युझियमला एंट्री करत असताना तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही इथे येता त्यावेळेस तुमचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं. तुमची ड्रायव्हिंग लायसन्स तिथे द्यावे लागतात किंवा कुठल्याही प्रकारचा ID प्रूफ द्यावा लागतो. ते तुमचं बॅकग्राऊंड चेक करतात. तुम्हाला खूप सारे इन्स्ट्रक्शन्स दिले जातात की व्हिडिओ कुठे बनवायचे, कुठे नाही बनवायचे, कसे बनवायचे, काय दाखवायचं, काय नाही दाखवायचं आणि त्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळते. इतकं जास्त स्ट्रिक्ट म्युझियमसाठी मी कधी याआधी अमेरिकेमध्ये बघितलं नव्हतं. त्यामुळे जर तुम्ही इथे येणार असाल तर बी प्रिपेअर्ड आणि व्हिडिओ शूटिंग बिलकुल एंट्रीच्या ठिकाणी चालू करू नका. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळी शस्त्रांबद्दल माहिती मिळते. तिथे एक छोटंसं म्युझियम आहे ज्यामध्ये त्यांनी अणुबॉम्बपासून आत्तापर्यंत अमेरिकेने कुठल्या प्रकारचे मिसाईल बनवलेत, कशा प्रकारे ते टेस्ट केले आहेत आणि किती ते सक्सेसफुल आहेत याबद्दलची जनरल माहिती मिळते. या म्युझियमला कुठल्याही प्रकारची एंट्री फीज नाही आहे. जर तुम्हाला मिसाईल्सबद्दल आवड असेल तर तुम्ही ह्या म्युझियमला जाऊ शकता. मला हे काही फार विशेष वाटलं नाही.